नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूरचा बिहार होतोय का? प्रांत अधिकाऱ्यांना खडी चोरीची टीप दिली आणि थेट डंपर अंगावर घातला. खडी वाहतूक करणारे वाहन प्रांतांना सांगून पकडून दिल्याच्या संशयातून सुभाष वसंत इंगळे वय 63 राहणार हलकर्णी तालुका गडिंग्लज यांच्या अंगावर डंपर घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाला. या धक्कादायक घटनेत केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच इंगळे बचावले. या प्रकरणी शिवराज गंगाराम पाटील राहणार हलकर्णी याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला. बुधवारी दिनांक 17 रोजी सायंकाळी 5:45च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की इंगळे हा शेती करत गावच्या हद्दीतील बालाई स्टोन क्रशरवर मजुरीने कामाला जातो. इंगळे हा शिवराजला लहानपणापासून ओळखतो. शिवराजच्या मालकीचे 10 चाकी डंपर, 3 JCP, 1 ट्रॅक्टर आहे. यातील डंपर व ट्रॅक्टर ही वाहने इंगळे काम करीत असलेल्या स्टोन क्रशरवरच खडी भरण्यासाठी येतात. दरम्यान 15 जूनला खडी घेऊन जात असताना शिवराजचा ट्रॅक्टर प्रांत अधिकाऱ्यांनी पकडून त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. इंगळेनेच वाहन पकडून दिल्याचा संशय शिवराजच्या मनात होता. बुधवारी दिनांक 17 रोजी सायंकाळी शेतात पेरलेले सोयाबीन उगवले आहे का हे पाहण्यासाठी इंगळे हा दुचाकीने MS09 CB 7803 बसरगे रोडने जात होता. ओढ्याच्या पुढे भालवणीकर यांच्या शेताजवळ आला असता मागून येणाऱ्या डंपरने MS09 GJ 5841 त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात इंगळे खाली कोसळले. त्यानंतर लगेचच इंगळे डावीकडे सरकला. त्याचवेळी डंपरच्या डाव्या केबिनच्या बाजूने बाहेर डोकावून शिवराज शिवीगाळ करू लागला. या धडकेत इंगळेच्या डोक्याला, हनुवटीला, डाव्या पायाला व खांदे मनगटाला मार लागला. दुचाकीचेही नुकसान झाले. या प्रकरणी इंगळे पोलिसात शिवराज पाटील याच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.